ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ 300ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಎಸ್ಸಿ, ಎಸ್ಟಿ, ಒಬಿಸಿ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ವಿವಿಧ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ವಕೀಲರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ, ನಗರ ಪಾಲಿಕೆ, ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ, ಕರ್ನಾಟಕ ಗೃಹ ಮಂಡಳಿ, ಹೆಸ್ಕಾಂ, ನೀರಾವರಿ ನಿಗಮ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ, ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ವಿವಿಧ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಎಸ್ಸಿ, ಎಸ್ಟಿ, ಒಬಿಸಿ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳನ್ನು ಕಾನೂನು ಸಲಹೆಗಾರನಾಗಿ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಮತ್ತು ನೋಟರಿ ನೇಮಕಾತಿಗಳಲ್ಲಿಯೂ न्यायवादिಗಳಿಗೆ प्रातिनिध्य ಕೊಡಬೇಕು. राज्य ग्राहक आयोग व्हायला पाहिजे म्हणून गेल्या 2 वर्षापासून आम्ही निवेदन द्यायला लागले. जिल्हाधिकारीला पण आम्ही 1 वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं आणि जिल्हा मंत्रीला पण आम्ही निवेदन दिलं होतं, पण अजूनपर्यंत ते काम झालं नाही. ते बेळगावमध्ये जिल्हा ग्राहक न्यायालय आहे, इथं कमीत कमी 6000 पेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत आणि इथं निकाली झाल्यानंतर केसेस बेंगळूरला जातात. आता उत्तर कर्नाटकची सगळी लिटिगंट बेंगळूरला जायला लागते. ते आता लई त्रास व्हायला लागले म्हणून आता जिल्हा मंत्रीला भेटून आम्ही निवेदन दिलो, ताबडतोब बेळगावमध्ये राज्य ग्राहक न्यायालय स्थापन करा आणि हे उत्तर कर्नाटकची लोकांची काय समस्या आहेत लवकर मिटवून द्यावा असं आम्ही विनंती केलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी पण तिथं उपस्थित होतं, त्यांनी पण आता करून देतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी मी विनंती करतो राज्य सरकारला ताबडतोब बेळगावमध्ये राज्य ग्राहक आयोगला स्थापन करावा आणि ह्या लोकांची समस्या मिटवून द्यावा असं माझं विनंती आहे. ಅವರು ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಈಗ ಆದ್ರೆ ಅದ್ರದ್ದು ಇನ್ನೂ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್